नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर काय करायचं, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा जिरे घ्यायचे. एका पॅनमध्ये आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये तेल वगैरे काही सुद्धा टाकायचं नाही. छान असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यांना. तर हे बघा, 1 मिनिट मोठ्या आचेवर याला आपण मस्त भाजून घेतलं आहे. आता लगेच गॅस बंद करायचा. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, नाही तर तो लगेच जळून जाईल बरं का. हे बघा, आता याला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण. आता याला एका खलबत्त्यात घेऊन ना आपल्याला जाडसर असा हे करून घ्यायचं आहे. त्याचा खूप बारीक भुगा नाही करायचा बरं का, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. हे बघा, हे असा जाडसर त्याला हे करून घ्यायचं, आपल्याला पावडर करून घ्यायची थोडीशी. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ना थोडं तेल टाकायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे त्याला. आता त्याच्यामध्ये ना थोडासा कांदा आहे ना आपल्याला टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकायची. आता त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला 3 बटाटे उकडलेले बरं का टाकायचे. हातानंच कुस्करून टाका बरं का. थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यात, खूप खारट नका करू बरं का. थोडीशी हळद टाकायची त्याच्यात, थोडीशी लाल तिखट आहे ना तुमच्या चवीनुसार टाका बरं का. याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे बघा, ते एकत्रित झालेलं. आता काय करायचं, उरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकायचा. जवळपास 1 मोठ्या आकाराचा कांदा आपण असा स्लाईसमध्ये कट करून घेतला होता बरं का. अर्धा आपण अगोदर टाकला, आता अर्धा ह्या स्टेजला टाकायचा आहे. तर हे बघा, आता तो कांदा मस्त मिक्स झाला आहे दुसरा. आता हा धने, बडीशोप आणि जिऱ्याचा जो मसाला आपण केला आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला. कोथिंबीर आपल्याला टाकायची त्याच्यात आणि त्याला सगळं एकत्रित करून घेऊ. हे बघा, मीडियम गॅसवर ना सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता काय करायचं, याला प्लेटमध्ये काढायचं आणि याला एकदम थंड करून घ्यायचं बरं का. अजिबात गरम नाही पाहिजे, एकदम थंड. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता 1 चमचा ओवा आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात, असा हाताने रगडून मग टाकायचा बरं का. आणि आता त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे आपल्याला गरम तेल टाकायचं. तेल गरम टाकणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. ते एकत्रित करून घेऊ अगोदर सगळं व्यवस्थित. गरम तेलात डायरेक्ट हात नका टाकू, अगोदर चमचाने मिक्स करा आणि नंतर मळा. आता हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं तेल आणखी टाकून घेऊ बरं का. तर हे बघा, आता तुम्हाला दाखवतो मी परत थोडंसं तेल का टाकलं, कारण ते बाइंड होत नव्हतं. हे बघा, आता कसं बाइंड होतं आहे हाताने, तसं बाइंड होत नव्हतं. हे असं बाइंड झालं पाहिजे, म्हणजे आपली कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं कोमटसर पाणी बरं का, थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे. एक घट्टसर डो मळायचा आहे त्याचा बरं का. पाणी थोडं कोमट राहू द्या, थंड नका घेऊ. आणि जसं चपात्याचं पीठ मळतो ना तसं नाही मळायचं, एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर असा डो आपल्याला त्याचा मळायचा आहे. तर हे बघा, एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण ही जी कणिक आहे ना अशी टाईट मळतो आहे बरं का. तर हे बघा, हे असं इतका त्याला टाईट मळून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता याला काय करायचं, आपल्याला आहे ना अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर हे बघा, आता तो मसाला जो आहे ना आपला थंड झालेला आहे आणि आता त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत बरं का, थोड्याशा मीडियम साईजचे, हे अशा पद्धतीने. आता हे बघा, अर्धा तास झाला आहे, डो आपला छान रेस्ट झाला आहे. आता त्याचा एक छोटा गोळा तोडायचा. त्या गोळ्याला ना असा हातानेच आहे ना पसरून घ्यायचं आहे बरं का. आणि जेवढा हा तुमचा मसाल्याचा जो बॉल आहे ना गोळा, त्याच्यापेक्षा थोडासा साईजला जास्त पाहिजे हा पिठाचा गोळा, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये तो आलूचा गोळा घ्यायचा आहे बटाट्याचा आणि त्याला असं पॅक करायचं वरून, आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने. आणि आता त्याला हातानेच, याला पोळपाट वगैरेची काहीच गरज नाही बरं का, हातानेच त्याला आहे ना शेप द्यायचा आहे राऊंड मस्त गोलसर. हे बघा, मस्त हातानेच असं त्याला बढिया. त्याची थिकनेस बघून घ्या, जाडी बघून घ्या. खूप पातळ नको आणि खूप जाडसर पण नको, नाही तर नुसतं पीठच लागेल खायला. आणि ह्या अशा रीतीने बनवून घ्यायच्यात. त्याला तेल आहे ना थोडंसं गरम करायचं बरं का. तेलाचं टेम्परेचर अजिबात जास्त पाहिजे नाही. आणि लो टू मीडियम हीटवर आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचे, तेव्हाच ते क्रिस्पी होतात. आणि एकाच वेळेस खूप सारं टाकू नका. तेल अजिबात गरम नको आहे बरं का, परत सांगतोय मी. लो टू मीडियमपेक्षा पण कमी. बघा, एकदम कमी टेम्परेचरवर त्यांना मी फ्राय करतो आहे आणि ते खस्ता व्हायला सुरुवात झाली बघा. यांना ना थोड्या थोड्या वेळाने ना असं पलटत राहायचं आहे बरं का.
म्हणजे दोन्ही बाजूने छान खस्ता होतात, फ्राय होतात. तर हे बघा बरोबर 7 ते 8 मिनटं लागलेत आपल्याला आणि कमी तेलावर फ्राय केल्यामुळं ना एकदम खस्ता झालेले आहेत बघा त्या. हे बघा असं लगेच त्यांना बाहेर काढायचं, टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं. हे असं यांना टिश्यू पेपरवर काढायचं म्हणजे एक्स्ट्राचं तेल ते पण निघून जातं आणि अजिबात तुम्हाला ना याच्यावरती तेल दिसणार नाही. हे बघा कुठंच आहे ना कचोरीने तेल पिलेलं नाही आहे. तर हे बघा आपल्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या मार्केटपेक्षा सुद्धा सुंदर अशा कचोऱ्या आहेत बरं का ह्या. हे बघा किती खस्ता आहे बघा. बापरे, सुगंध तर एक नंबर येतो आहे बरं का त्याचा. मैद्याच्या कचोऱ्या पण फेल आहे त्याच्यासमोर. इतकी सुंदर लागते, मार्केटपेक्षा बढिया.